रविवार 5 सप्टेंबर 2021 सामान्य काळातील 23वा रविवार। मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन अध्याय 7 वचन संख्या 31 ते 37 पर्यंत। येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला। तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली। तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला आणि म्हटले, इफाता, म्हणजे मोकळा हो। तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागला सुटून तो स्पष्ट बोलू लागला। तेव्हा हे कोणाला कळू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले। परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे। बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो। प्रभूचे हे शुभवर्तमान। हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो। चिंतन। नवा करार हा जुन्या करारामध्ये दडलेला आहे आणि जुना करार हा नव्या करारामध्ये स्पष्ट करून सांगण्यात आलेला आहे असे संत अगस्तीन यांनी म्हटलेले आहे। जुन्या करारातील इस्रायली लोक मसीहाची वाट पाहत होते। संदेष्टाने केवळ त्याच्या येण्याचे भाकीतच केले नाही तर त्याचे व्यक्तिमत्व व कार्य यांचा तपशील देखील लोकांना पुरविला। आजच्या पहिल्या वाचनात मसीहाचे असेच चित्र रेखाटण्यात आले आहे। तर शुभवर्तमानामध्ये येणारा मसीहा तो मीच आहे असे येशू स्वतःला सादर करतो। अभिवचन आणि त्याची परिपूर्ती अशी साखळी संपूर्ण बायबलमध्ये वाचावयास मिळते। त्यावरून 3 सत्ये अधोरेखित केली जातात। 1. परमेश्वर हा मानवाच्या भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा स्वामी आहे। जर परमेश्वराने भूतकाळात अद्भुत चिन्हे घडवून आणलेली असतील तर तो आताही तसे करू शकतो। यशायाने पाहिलेल्या स्वप्नाने इस्रायल लोकांना केवळ भविष्याचे वेध लागले। इतकेच नाही तर परमेश्वराचे मार्ग जाणून घेण्यास, त्याची वाणी ऐकण्यास आणि त्याच्या उपस्थितीची जाणीवेने आनंदाने उडी मारण्यास त्यांच्यात उत्साह संचारला। 2. मसीहा लोकांना शिक्षा करण्यासाठी नव्हे तर त्यांना मुक्त करण्यास आला। यशायाचे स्वप्न आणि येशूचे चमत्कार आपल्याला हेच दाखवून देतात की मसीहा लोकांना पापांच्या, दुःखांच्या, मरणाच्या आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आला। 3. आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊन मसीहाच्या कार्याची स्तुती करण्यात समाधान मानू नये। आपण त्याच्या मुक्ती कार्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा। आजच्या दुसऱ्या वाचनात संत जेम्स आपल्या वाचकांना गोरगरिबांचा उपवास करण्यापासून परावृत्त करत आहे। ते केवळ गरीब आहेत म्हणून त्यांना तुच्छ लेखू नये तर त्यांच्या दारिद्र्यापासून त्यांना मुक्त होण्यासाठी त्यांनी हातभार लावावा असा सल्ला संत जेम्स त्यांना देतो। आत्मपरीक्षणासाठी मसीहाविषयी माझ्या मनात नक्की कोणती संकल्पना आहे? माझ्या जीवनात मसीहाचे कोणते कार्य सुरू आहे? आधुनिक युगात आपल्याला मसीहाचे दर्शन कोणात घडते? मसीहाच्या मुक्ती कार्यात मला कशा प्रकारे सक्रिय सहभाग घेता येईल? प्रिय मित्रांनो, पंचग्रंथातील पहिली 3 पुस्तकं उत्पत्ती, निर्गम आणि लेवीय ही आपण अभ्यासलेली आहेत। आता जी उर्वरित 2 पुस्तकं आहेत, गणना आणि अनुवाद, ह्या 2 पुस्तकाकडे आता आपण आपला प्रवास सुरुवात करीत आहोत। ह्या अधिवेशनामध्ये आपण पंचग्रंथातील 4थं पुस्तक गणना, ज्याला इंग्रजीमध्ये आपण द बुक ऑफ नंबर्स या नावाने ओळखलं जातं, या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत। आणि या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना मी तुमच्यासमोर सुरुवातीला या पुस्तकाची थोडक्यामध्ये प्रस्तावना सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे। गणना या पुस्तकात आपण पुन्हा एकदा इस्रायल लोकांची जी कथा आहे, ही कथा पुन्हा एकदा आपण बघत आहोत की सिनाई पर्वत त्यांनी सोडल्यानंतर जवळजवळ 40 वर्ष ही जी लोकं आहेत
ही अरण्यामध्ये भटकत आहेत. कारण परमेश्वर देवाने जी त्यांना वतनभूमी दिलेली होती आणि जी वचनभूमी त्यांना कनान या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची होती, ह्या वचनभूमीमध्ये पर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास चालू राहणार आहे. परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांचे जे आद्य प्रवक्ते आहेत, पिता आहेत, अब्राहम, इसहाक, याकोब वगैरे, ह्या सर्वांना परमेश्वर देवाने ते आश्वासन दिलं होतं. आणि हे आश्वासन आपण पहिल्या 3 पुस्तकामध्ये आपण शिकून घेतलेलं आहे की परमेश्वर देवाने या आद्य प्रवक्त्यांना कुठलं आश्वासन दिलेलं होतं की मी तुम्हाला दुधामधाचा जो प्रदेश आहे, हा दुधामधाचा प्रदेश मी तुम्हाला बहाल करणार आहे, तुम्हाला मी देणार आहे. आणि म्हणून यांची जी इस्रायल लोकांची जी कूच आहे, ही कूच त्यांना कनानपर्यंत आता घेऊन त्यांना जायचं आहे. आणि अशावेळी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे जे इस्रायल लोक आहेत, हे इस्रायल लोक सिनाई पर्वत सोडतात आणि मग कनानमध्ये प्रवास करायला सुरुवात करतात. म्हणून हा जो सिनाईपासून तर कनानपर्यंत जो एकूण 40 वर्षांचा कालावधी आहे, हा जो कालावधी ह्या आपण गणना पुस्तकामध्ये शिकून घेत आहोत. निर्गम पुस्तकाचा जो काळ आहे, हा आपण सर्वसाधारण ख्रिस्तपूर्व 1700 अंदाजे हे जे इस्रायल लोक आहेत, हे फारोच्या त्या मिसर देशामध्ये त्यांनी पाऊल टाकलं आहे. आणि याचा संदर्भ मी तुम्हाला निर्गम पुस्तक शिकवत असताना सांगितलेला होता की सर्वसाधारण ख्रिस्तपूर्व 1300 पासून तर 1200 पर्यंत हे जी इस्रायल लोक होती, ही फारोच्या गुलामगिरीमध्ये आपलं जीवन जगत होती. आणि या दास्यगृहामधूनच, या गुलामगिरीमधून परमेश्वर देवाने त्यांना संदेष्टा मोशे दिला. आणि मग मोशेने साधारणतः याच कालावधीमध्ये 1300 पासून तर 1200 पर्यंत ह्या इस्रायल लोकांना त्या मिसर देशामधून त्यांना मुक्त केलं, त्याने बाहेर काढलं. गणना पुस्तकाचा जो काळ आहे, हा काळ सर्वसाधारणपणे 1250 ते 1290 म्हणजेच एकूण 40 वर्षांचा काळ एवढा सांगण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गणना हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक निर्गम व लेवीय या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे, उत्तर भाग आहे. निर्गममध्ये इजिप्त ते सिनाईपर्यंतचा जो प्रवास आहे त्याचा वृत्तांत आपण बघितला. लेवी या पुस्तकामध्ये सिनाई येथे परमेश्वर देवाने मोशे आणि अहरोन यांना जो नियमशास्त्र दिला, जे ग्रंथपट दिला, त्याचा वृत्तांत आपण लेवीय या पुस्तकामध्ये शिकून घेतलेला आहे. तर आता गणना या पुस्तकामध्ये आपण सिनाई पर्वतापासून तर कनानपर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन या पुस्तकामध्ये आपण शिकून घेत आहोत. गणना पुस्तकाची जी कथा आहे, ही जणू काही इस्रायल लोकांची कथा की जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये दुःख, जीवनामध्ये अडचणी, जीवनामध्ये आव्हानं येतात, ह्या आव्हानाला ते सामोरे जाताना त्या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोक घाबरतात, पुढे पाऊल टाकण्यास ते तयारी दर्शवत नाहीत. आणि अशावेळी ही इस्रायल लोक वारंवार देवाविरुद्ध, मोशे आणि अहरोन विरुद्ध कुरकुर करताना आपण बघत आहोत. आणि अशावेळी हे देवाविरुद्ध आणि संदेष्टाविरुद्ध बंड पुकारतात. शेवटी प्रस्तावनेचा शेवटचा मुद्दा देवाच्या विश्वासूपणाची आपल्याला ह्या पुस्तकामध्ये कथा सापडते. इस्रायल लोक ही जेव्हा जेव्हा बंड पुकारतात, देवाविरुद्ध जातात, तेव्हा देव ह्या इस्रायल लोकांना टाकत नाही, त्यांना दूर ठेवत नाही, तर एक विश्वासू देव जो आहे, त्या विश्वासू देवाची
ही कथा आपल्याला या गणना पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला मिळते की माणसाने आज्ञाभंग केला, पाप केलं, देवाविरुद्ध बंड केलं, तरीसुद्धा इस्रायलचा देव हा विश्वासू आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, निर्गम पुस्तकामध्ये आपण ऐकलेलं आहे की परमेश्वर देवाने ते त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमचा देव आणि तुम्ही माझी प्रजा आहात. आणि या प्रजेला तो वचनदत्त भूमीचा देश आहे हा त्यांना मिळावा, म्हणून परमेश्वर देव त्यांना त्या देशापर्यंत घेऊन जाणार आहे. या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा शब्द काय आहे? या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा एक शब्द आहे आणि तो म्हणजे भटकणे. या गणना पुस्तकामध्ये मोशेने 2 शिरगणती, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेन्सस म्हणतो, या 2 शिरगणती केलेल्या आहेत. पहिली जी शिरगणती आहे ही अध्याय 1 पासून तर 4 पर्यंत आपण शिकून घेतो की ज्यामध्ये हे जे इस्रायल लोक आहेत हे सिनाय पर्वत सोडून जेव्हा कनानमध्ये प्रवास करायला लागतात, तेव्हा प्रवासाला सुरुवात करायच्या अगोदर मोशे त्या सिनाय पर्वतावरती या इस्रायल लोकांची पहिली शिरगणती करतो. तदनंतर मोशे आणि अहरोन या इस्रायल लोकांची दुसरी जी शिरगणती आहे ही अध्याय 26 करणार आहे. कधी तर जेव्हा ते मोआब हा जो हे जे ठिकाण आहे हे ठिकाण जेव्हा सोडून कनानमध्ये पुन्हा एकदा ते प्रवासाला लागतील, तेव्हा त्या ठिकाणी मोआब या ठिकाणी मोशे आणि अहरोन इस्रायल लोकांची दुसरी शिरगणती करणार आहे आणि त्याचा वृत्तांत आपण अध्याय 26 शिकून घेत आहोत. तर अशा प्रकारे ह्या कालावधीमध्ये सिनाय पर्वत तर कनानमध्ये प्रवास करीत असताना हा जो 40 वर्षांचा कालावधी आहे, ह्या 40 वर्षामध्ये हे जे इस्रायल लोक आहेत हे भरकटत आहेत, भटकत आहेत. आणि म्हणून गणना पुस्तकामध्ये महत्त्वाचा जो शब्द आपल्याला प्रकर्षाने जाणवेल आणि तो म्हणजे भटकणे. गणना पुस्तकामधील अत्यंत महत्त्वाचा अध्याय कुठला आहे? तसं बघायला गेलं तर गणना पुस्तक हे संपूर्ण पुन्हा एकदा अत्यंत इतिहासाचं महत्त्वाचं पुस्तक म्हटलं जातं. परंतु या एकूण 36 अध्यायामध्ये महत्त्वाचा जो अध्याय आम्हाला दिसून येईल तो म्हणजे अध्याय 14 की वचनदत्त भूमी आता ताब्यात त्यांना घ्यायची आहे. वचनदत्त भूमी म्हणजे कनानच्या अगदी पायथ्याशी लोक पोचलेले आहेत. आणि या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येईल की आता वचनदत्त भूमीमध्ये फक्त एक पाऊल टाकायचं आहे, काही दिवस त्यांना तिथून प्रवास करायचा आहे. आणि अशावेळी इस्रायल लोक, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे या वचनदत्त भूमीमध्ये कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी नकार दर्शवितात, ते जात नाहीत. आणि अशावेळी हे जणू काही जेव्हा त्या वचनदत्त भूमीमध्ये प्रवेश करत नसतात तेव्हा जणू काही हे काय दर्शवित आहेत की देवाला ते नाकारतात, देवाच्या आश्वासनाला ते बाजूला ठेवतात. आणि जो देव, ज्या देवाने त्यांच्या जीवनामध्ये एवढी चांगली भरीव असं कार्य केलं होतं, सत्कृत्य केली होती, त्या देवाला ते विसरतात आणि त्या वचनदत्त भूमीमध्ये ते प्रवेश करत नाहीत. या पुस्तकाचं शीर्षक आता आपण अभ्यासूया. पवित्र शास्त्राच्या आरंभीच्या ग्रीक व लॅटिन भाषांतराला अनुसरून या पुस्तकाला गणना हे शीर्षक योग्य वाटत आहे. कारण या पुस्तकाचा आरंभ व शेवट हे इस्रायल लोक व त्याचे याजक यांच्या शिरगणतीने होत आहे. आणि म्हणून मी त्याचा संदर्भ तुम्हाला अगोदर सांगितला. पहिली शिरगणती अध्याय 1 ते अध्याय 4 पर्यंत आणि दुसरी जी शिरगणती आहे ती अध्याय 26 आपण बघितली आहे. सिनाय पर्वतावरती मोशेने इस्रायल लोकांची पर्वत सोडायच्या अगोदर शिरगणती केली आणि पुढे अध्याय 26 मोआब येथे पुन्हा एकदा मोशेने शिरगणती केली. अशा प्रकारे हे जे महत्त्वाचे जे शीर्षक आहेत या पुस्तकामध्ये आपण शिकून घेत आहोत. पुढचा मुद्दा बघूया, या पुस्तकाचा लेखक कोण आहे? प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की बायबलमधील जी पंचग्रंथाची 5 पुस्तकं आहेत
या 5 पुस्तकांचं लेखन जे आहे हे लेखन मोशे हा जो संदेष्टा आहे या संदेष्टाने केलेला आहे. आणि म्हणून गणना हे देखील पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे असं परंपरेने अनेक जे अभ्यासक आहेत, बायबल तज्ज्ञ आहेत, हे आम्हाला सांगत आहे. आणि या संदर्भामध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, अध्याय 33मध्ये मी तुम्हाला एक वचन सांगत आहे आणि या वचनावरून आम्हाला असं वचन अशा प्रकारे आम्हाला दर्शवितं की मोशे हा या गणना पुस्तकाचा लेखक असावा. अध्याय 33मध्ये वचन 2 काय सांगत आहे बघा. परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले, त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंद केलेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी प्रवासाला सुरुवात केली ती जी नोंद आहे ही नोंद मोशेने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. आणि म्हणूनच जर यांच्या प्रवासाचं वर्णन मोशेने जर टिपून ठेवलं असेल तर मोशे हा एकमेव लेखक या पुस्तकाचा असावा असं बहुमताने मान्य करण्यात आलेलं आहे. इस्रायल लोक वचनदत्त भूमीत प्रवेश करण्याच्या तयारीत असताना व त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षे साधारण ख्रिस्तपूर्व 1400मध्ये हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे असं बहुमताने सांगण्यात आलेलं आहे. शेवटी या पुस्तकाचे महत्त्वाचे 3 भाग आहेत. पहिला या पुस्तकाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे वचनदत्त देशात जाण्याची ही पूर्वतयारी करतात आणि त्याचं वर्णन आम्हाला अध्याय 1 पासून तर अध्याय 10मध्ये आपण बघणार. मी सविस्तर पुढे तुम्हाला याच्याबद्दल माहिती देईन. दुसरा मुद्दा या विभाजनाचा आणि तो म्हणजे अध्याय 11 पासून तर अध्याय 25पर्यंत आपण बघतो की वचनदत्त देशाकडे त्यांचा प्रवास आता सुरुवात होतो. आणि मग शेवटी तिसरा मुद्दा अध्याय 26 पासून तर अध्याय 36पर्यंत आपण बघतो की वचनदत्त देशात वतन घेण्यासाठी त्यांनी नव्याने तयारी दर्शविलेली आहे. अशा प्रकारचे हे मुख्य 3 जे मुद्दे आहेत ह्या एकूण 36 अध्यायामध्ये, गणना पुस्तकातील एकूण अध्याय 36मध्ये आपण अशा प्रकारे त्याचं विभाजन केलेलं आहे. पहिला मुद्दा आपण आता या ठिकाणी अभ्यासूया आणि तो पहिला मुद्दा आहे की वचनदत्त देशात जाण्याची त्यांनी पूर्वतयारी करत आहेत. अध्याय 1 पासून तर अध्याय 10पर्यंत. सिनाईपासून कनानच्या सीमापर्यंतच्या प्रवासाचा वृत्तांत या ठिकाणी या भागामध्ये मोशेने इस्रायल लोकांची जी तयारी केली त्या निमित्ताने सांगितलं आहे की मोशेने या इस्रायल लोकांची तयारी कशा प्रकारे केली. हे अध्याय एकूण 10 जे अध्याय आहेत या एकूण 10 अध्याय आम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देईल. पहिली गोष्ट मोशेने या तयारीमध्ये केली आणि ती म्हणजे सर्व वंशाची त्यांनी शिरगणती केली. बघा, इस्रायल लोकांच्या 12 वंश आहेत आणि या 12 वंशाची जी शिरगणती आहे ही त्याने सविस्तरपणे मोशेने केलेली आहे. त्यांचे शिरगणती करून त्यांचे संघटन करून त्यांना शुद्ध केलं. म्हणजे त्यांना शिकवणूक दिली की आपण ज्या पवित्र ठिकाणी आता आपण प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपण कशा प्रकारे शुद्धतेचं आचरण करणं गरजेचं आहे ह्याबद्दल त्याने लोकांना सांगितलं. आणि त्यामध्ये ही जेव्हा शिरगणती केली, जेव्हा त्याने वंश स्थापन केले, तेव्हा प्रत्येक वंशाचा एक प्रमुख याजक म्हणजे पुरोहित म्हणून त्याने त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे. त्याने शिरगणतीचा अत्यंत महत्त्वाच्या तयारीमध्ये दुसरा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे त्याने निवास मंडपाचे समर्पण केले व वल्हांडण सण त्या ठिकाणी साजरा केला. आपण लेवीय पुस्तकामध्ये आपण बघितलं आहे की जेव्हा परमेश्वराचं अस्तित्व त्यांना नित्य नियमाने जाणवावं म्हणून त्याने देवासाठी एक निवास मंडप टॅबरनेकल हे गृह बांधलेलं होतं. आणि म्हणून या निवास मंडपाचं समर्पण आणि विशेषतः जे सणवार आहेत ते कशाप्रकारे त्यांनी साजरे करावे ह्या गोष्टीचा संपूर्ण जो तपशील आहे हा तपशील मोशेने या इस्रायल लोकांना समजावून त्यांनी सांगितलं आहे. नंतरचा मुद्दा आहे की वल्हांडण सण त्या ठिकाणी त्यांनी साजरे केले की परमेश्वराने
त्यांना जे मिसर देशामधून बाहेर काढलं होतं, त्यासाठी परमेश्वराच्या त्या दिवसाची एक आठवण म्हणून या इस्रायल लोकांनी वल्हांडणाचं समर्पण, वल्हांडणाचे सण त्या ठिकाणी साजरे केले. आणि अशा प्रकारे या इस्रायल लोकांची त्यांनी तयारी दर्शविलेली आहे. इस्रायलला देवाच्या समक्षतेसाठी त्यांनी तयार करायचं आहे. या ठिकाणी इस्रायल लोकांची ही शिरगणिती करीत असताना, त्यांना शिकवत असताना मोशेला या लोकांना काय सांगायचं होतं की आपण देवाला योग्य असं वर्तन करणारे असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यामध्ये अशुद्धता नसावी, देवाला साजेसं जीवन जगणारा व्यक्ती असावं. म्हणून मोशेने या इस्रायल राष्ट्राला, इस्रायल प्रजेला अशा प्रकारे तयार केलेला आहे. दुसरा मुद्दा, अभिवचनाने त्याने दिलेल्या देशाचा ताबा घेण्यास त्याने तयार करावं. की देवाने त्यांना अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हाला दुधामधाचा जो प्रदेश देईन, हा प्रदेश स्वीकारण्यासाठी या इस्रायल लोकांची मोशेने तयारी केलेली आहे. तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे 2 संदर्भ आहेत, हे संदर्भ आपण एकूण या अध्याय 10 आपण शिकत आहोत. देवाने अब्रामाशी शपथपूर्वक केलेल्या करारानुसार त्यांना हा देश वतन देण्याचे अभिवचन त्यांनी दिले होते. आणि ही तयारी सर्व पूर्ण झाल्यावर लोक कनान देशाकडे जाण्यासाठी निघाले. तर माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे पहिली ही 10 अध्याय आहेत. हे अध्याय आपण जरा व्यवस्थित वाचा की ह्या अध्यायामध्ये आपण मोशे हा इस्रायल लोकांची कशा प्रकारे तयारी करत आहे, आणि विशेषतः जे वंश असतील, 12 वंश जे आहेत, याची आपल्याला माहिती त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. तदनंतर आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जात आहोत. आणि तो दुसरा मुद्दा आहे वचनदत्त देशाकडे जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुरुवात होईल. अध्याय 11 पासून तर अध्याय 25 पर्यंत. आणि हे जे अध्याय आहेत 11 पासून तर अध्याय 25 पर्यंत या गणना पुस्तकाचा महत्त्वाचा गाभा आहे. कारण ह्या मध्यभागामध्ये आम्हाला कुठेतरी समजणार की जी मोशेने तयारी केलेली होती, या तयारीच्या दृष्टीने हे लोक कूच करत असताना कुठेतरी देवाविरुद्ध जातील किंवा अतिशय चांगल्या वचनदत्त देशामध्ये, म्हणजे देवाचा आशीर्वाद अतिशय त्यांच्या जवळ आहे, एवढं असून देखील हा देवाचा आशीर्वाद कशाप्रकारे ते स्वीकारू शकत नाही, याची संपूर्ण माहिती आपण या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये शिकणार आहोत. की कनान देशाच्या सीमावर पोचल्यावर, अगदी त्या सीमावरती ते पोचल्यावर इस्रायल लोकांनी किंवा इस्रायल प्रजेने जो दाखवलेला घोर अविश्वास आहे, त्याचा वृत्तांत आम्हाला या ठिकाणी वाचावयास मिळतो. माझ्या प्रिय मित्रांनो, खरं तर इस्रायल लोकांची जी यात्रा होती, त्यांचा हा जो प्रवास होता, हा प्रवास आनंदाचा, सुखदायी आणि परिपूर्ण असा प्रवास त्यांच्यासाठी हवा होता. मात्र जेव्हा त्यांनी वाटचाल सुरू केली, जेव्हा अगदी सीमाच्या पर्यंत ते पोचले, परंतु त्या संपूर्ण प्रवासामध्ये हे नेहमी देवाविरुद्ध, मोशेविरुद्ध कुरकुर करताना आपण त्यांना बघत आहोत. त्यांनी कनानमधील सर्व समर्थ जी राष्ट्र आहेत, त्यांनी देशात सर्व समर्थ जी राष्ट्र आहेत, समर्थ लोक आहेत, हे सर्व काही त्यांनी बघितलं, परंतु त्या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. आणि हाच त्यांचा अविश्वासूपणा जो आहे, हा अविश्वासूपणामुळे ते देवाच्या अभिवचनाला त्यांनी जणू काही नाकारलं. आणि देवाचा जो आशीर्वाद त्यांना मिळणार होता, त्या आशीर्वादापासून हे लोक अलिप्त राहिले, दूर राहिले. आणि याचा परिणाम हे लोक पुन्हा एकदा त्या रानामध्ये भटकू लागली. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक तर सिनायपासून तर कनानमध्ये एकूण 40 वर्ष ही लोक भटकत होती. पुन्हा एकदा ती लोक पुढे कशाप्रकारे भरकटली जाणार, की कनानच्या अगदी पायथ्याशी पोचलेली आहेत आणि कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी नकार देतात. पुन्हा एकदा त्यांचं हे निराशवादी जीवन, कुरकुर करण्याचं जीवन जे आहे, हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते. अध्याय जो 12 आहे, हा अध्याय 12, या अध्याय 12मध्ये तुम्ही व्यक्तिगत हा अध्याय वाचा. विशेषतः इस्रायल जी लोक आहेत, हे मोशेविरुद्ध कुरकुर करतात. म्हणजेच दूरचे लोक आहेत, हे मोशेविरुद्ध जरी कुरकुर करत असले
तरी मोशेचे जवळचे जे लोक आहेत, त्याची बहीण जी आहे मिर्याम आणि त्याचा भाऊ अहरोन, हे स्वतः त्याच्याबद्दल हे द्वेष करू लागतात आणि त्याचा वृत्तांत या ठिकाणी दिलेला आहे. आणि ते कदाचित मोशेला देखील वाटत होतं की इस्रायल लोकांनी जर माझा माझ्याविरुद्ध बंड पुकारलं तर कदाचित ते मी तेवढं झेपू शकेन, सहन करू शकेन. मात्र जेव्हा आपण स्वतःच्याच कुटुंबामधील व्यक्ती जेव्हा आपला द्वेष करू लागते तेव्हा त्याच्या वेदना, त्याचं दुःख हे अतिशय मोठं असतं. आणि त्याचा वृत्तांत आपण अध्याय 12मध्ये वाचत आहोत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी, आणि तो म्हणजे कनान देशात प्रवेश करण्यास इस्रायल लोक नकार का देतात. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अध्याय 13 तुम्ही व्यवस्थित वाचा, कारण या अध्यायामध्येच तुम्हाला मोशेने जे 12 इस्रायलचे वंश आहेत, जमाती आहेत, त्याची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक जमातीला प्रत्येक प्रमुख त्या ठिकाणी तो प्रमुख नेमणार आहे. मात्र आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येईल, आणि तो प्रश्न आहे की हे लोक त्या कनान देशामध्ये, त्या भूमीमध्ये पाऊल टाकण्यास, प्रवेश करण्यास नकार का देतात. तर या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा कनानमध्ये त्यांना प्रवेश करायचा होता, अगदी सीमेवरती ते पोचल्यानंतर मोशेने काय केलं, तर मोशेने कनान देश हा हेरण्यासाठी, म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो की बघण्यासाठी, त्याने 12 हेर त्या ठिकाणी पाठवले, स्पाईस. हे 12 हेर त्यांनी पाठवलेले आहेत. आणि 12 हेर कोण असतील त्याचं तुम्ही उत्तर या 13व्या अध्यायामध्ये शोधायचं आहे. कारण या 13व्या अध्यायामध्ये वचन 3 पासून तर 16पर्यंत आम्हाला ते सर्व 12 जे हेर आहेत त्याची माहिती मिळणार आहे. 12 वंश आहेत आणि ती त्यांची नावं आहेत. तर मोशेने काय केलं की हा जो कनान प्रदेश आहे हा बघण्यासाठी, हेरण्यासाठी त्याने 12 हेर निवडले. आणि त्यांना त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशामधील एक एक पुरुष तो होता. आणि हे सर्व जे पुरुष होते इस्रायलचे प्रमुख पुरुष होते. की 40 दिवसानंतर मग हे 12 हेर पारान रानातील कादेश येथे मोशे व इस्रायल लोक यांना संदेश देण्यासाठी येतात. म्हणजे ते कनानमध्ये गेल्यानंतर त्यांनी तो संपूर्ण प्रदेश बघितला, आणि बघितल्यानंतर ते मोशेला आणि हरोन लोकांना आणि इतर लोकांना कुठे भेटण्यासाठी येणार आहेत, पारान रानातील कादेश या ठिकाणी. अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, कारण या ठिकाणी आल्यानंतर हे लोक मोशेला आणि अहरोनाला रिपोर्ट करणार आहेत की कनानमध्ये आम्ही काय बघितलं आहे, तो कनान प्रदेश कशा प्रकारचा आहे. खरोखरच देवाने जे त्यांना आश्वासन दिलं होतं की दुधामधाचा जो कनान प्रदेश आहे त्याच प्रकारचा आहे का, हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट हे 12 जे हेर आहेत हे मोशेला आणि अहरोनाला देणार आहे. तर या ठिकाणी हे लोक आपल्या सविस्तर माहिती देतात. आणि हे 12 हेरपैकी जे 10 जण आहेत, हे 10 जण व्यवस्थित त्यांना रिपोर्ट देतात. ते सांगतात की तिथली झाडं आहेत आणि झाडाची त्यांनी फळं आणलेली होती, ती त्यांनी दाखवली. दुधामधाचा प्रदेश आहेत याची त्यांनी माहिती दिली. तेथील रहिवासी हे बलवान व तेथील नगरी ही सामर्थ्यशाली आहेत, मोठी आहेत, हे देखील त्यांनी सांगितलं. अनाकाचे वंशज नेगेब प्रांतात अमालेकी राहतात आणि डोंगराळ भागामध्ये इत्ती राहतात, यबुसी व अमोरी राहतात आणि समुद्रकिनारी यार्देन ठिकाणी कनानी राहतात. यांचा संपूर्ण इतिहास या जे 12 हेर होते या 12 हेरांनी मोशे आणि अहरोन आणि इस्रायल लोकांना दिला. आता हे सर्व सांगितल्यानंतर त्यांच्यासमोर पर्याय होता. पर्याय कुठला, एक तर आपण कनानमध्ये प्रवेश पाऊल टाकायचं किंवा आपण विचार करायचं किंवा तसंच राहायचं. आणि यावरून लढावी, त्यांच्याबरोबर लढाई करावी असा विचार पुढे आला. परंतु जे हेर कनान प्रदेशामध्ये गेले होते त्यांनी त्यांच्या पुढे म्हणजे 12पैकी 10 जणांनी पुन्हा एकदा नकारात्मक एक विचार मोशे आणि अहरोनकडे त्यांनी सादर केला. आणि नकारात्मक विचार कुठला सादर केला की आपण ज्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत तिथले लोक प्रबळ आहेत, सामर्थ्यशाली आहेत, आणि म्हणून कदाचित आपण ह्या लोकांबरोबर लढू शकत नाही, आपण लढाई करू शकत नाही, कारण आपल्याकडे ते सैन्य नाही, आपल्याकडे ते युद्ध सामुग्री नाही. आणि म्हणून
ही अनिष्ट वाईट बातमी या 12पैकी 10 जणांनी दिली की हा जो भाग आहे कनान भाग आपल्याला ग्रासून टाकील, तेथील लोक धिप्पाड आहेत, नेपिली घराण्यातील वंशज आम्हाला त्या ठिकाणी आढळले आहेत. ह्या वंशामधले जे लोक असतात हे धिप्पाड असतात, रानटी लोक आहेत, कदाचित ते आपल्याला मारतील. त्यांच्यासमोर आपण लहान टोळ्यासारखे आहोत आणि जणू काही हे सर्व नकारात्मक चित्र त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर ह्या लोकांनी त्या कनानमध्ये पाऊल टाकण्यास ते नकार देतात. हे बघा, अत्यंत महत्त्वाचं माझ्या प्रिय मित्रांनो, 12पैकी फक्त 10 जण नकारात्मक उत्तर देतील. मात्र जे 2 हेर आहेत, हे 2 हेर जे आहेत हे 2 सकारात्मक दृष्टिकोनातून मोशेला सांगणार आहेत. आणि ते 2 हेर कोण आहेत हे देखील तुम्ही या अध्यायामध्ये शोधून काढायचं आहे. प्रिय मित्रांनो, मी तुमच्या अभ्यासासाठी आणि विशेषतः स्वतःच्या मननचिंतनासाठी एक प्रश्न स्क्रीनवरती या ठिकाणी ठेवत आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अध्याय 13मध्ये शोधायचं आहे. संपूर्ण कनान देश टेहळून पाहण्यासाठी मोशेने 12 हेरांना पाठवलं. त्या 12 हेरांची नावं आणि त्यांचा वंश कुठला आहे हा तुम्ही शोधून काढायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, एकूण 12 हेरापैकी कोणते 2 हेर जे आहेत हे कनानमध्ये प्रवेश करतात? त्या 2 हेरांची नावं काय आहेत? की मी अगोदरच्या भागामध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की सर्व त्यांनी रिपोर्टिंग केल्यानंतर हा दुधामधाचा प्रदेश त्यांना आता साध्य करायचं, मिळवून घ्यायचा होता, परंतु त्या ठिकाणी ते जात नाही. आणि अशावेळी 2 हेर जे आहेत हे मोशेला आणि अहरोनाला एक सकारात्मक चित्र दाखवतात की आपण त्यांच्यावरती लढाई करू शकतो, कारण आपला जो देव आहे हा देव आपला सामर्थ्यशाली आहे. अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं हे जे वाक्य आहे की त्यांनी देवावरती भिस्त ठेवलेली होती, देवावरती विश्वास ठेवला होता की ज्या देवाने त्यांना मिसर देशामधून बाहेर काढला आहे, मुक्त केलेला आहे, तो देव सर्व मानवापेक्षा हा सामर्थ्यशाली देव आहे. हा विश्वास या 2 हेरांचा होता. आणि म्हणून हा दुसरा जो प्रश्न आहे की एकूण 12 हेरापैकी कोणत्या 2 हेरांना कनानमध्ये जाता आलं आणि का, याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. अध्याय 16 आणि 17मध्ये आता आपण पुढे अभ्यास करत आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला विशेषतः कोरह म्हणजे लेवीय वंशातील लोक जे आहेत त्यांची माहिती शिकायला मिळेल. तसेच रहुबेन वंशामधील दाथान आणि अबिराम हे जे लोक आहेत हे सर्वजण मोशेवर आणि त्याच्या नेतृत्वावरती कशाप्रकारे प्रश्न करतात, कशाप्रकारे त्याला जाब विचारतात याचा वृत्तांत या ठिकाणी आम्हाला वाचावयास मिळतो. बघा, एखादा संदेष्टा जेव्हा परमेश्वराच्या पाचारणाला होकार देतो तेव्हा त्याच्यासमोर अनेक आव्हानं असतात, अनेक अडचणी असतात. कधीकधी देवाचा संदेश सर्वच जण स्वीकारतील असं नाही. आणि अशा प्रकारे हा जो संदेष्टा असतो या संदेशाला अनेक हाल अपेक्षांना सामोरं जावं लागतं. शेवटी मोशेच्या संदर्भामध्ये देखील आपण तसंच बघितलं आहे की त्याची स्वतःचा भाऊ अहरोन आणि त्याची स्वतःची बहीण मिरियाम हिने द्वेष त्याच्याबद्दल केला. परंतु पुढे आपण या ठिकाणी बघत आहोत या अध्याय 16 आणि अध्याय 17मध्ये की हे लोक जे आहेत इस्रायल लोक मोशेला प्रश्न करतात की तू आमच्यावरती वर्चस्व गाजवणारा, असा नेतृत्व करणारा तू कोण? म्हणजेच या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला शिकायला मिळते आणि ती म्हणजे मोशेच्या नेतृत्वावरती हे इस्रायल लोक या ठिकाणी प्रश्न करतात. म्हणून जर ते मोशेवरती प्रश्न करत असतील तर त्या दृष्टिकोनातून आपण असं सांगू शकतो की देवाला ते नाकारतील. आणि अशा प्रकारचा हा ही जे 2 अध्याय आहेत ह्या 2 अध्यायाची माहिती या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळते. पुन्हा एकदा ते कुरकुर करतील, पुन्हा एकदा ते देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध जातील. अध्याय 20मध्ये आपण इस्रायल लोक कादेश येथे आलेले आहे. पुन्हा ते परमेश्वराविरुद्ध बंड करून कुरकुर करू लागले. आम्हाला पाणी नाही, इथे प्यायला पाणी नाही, कशाला आम्हाला तू मरायला आणल्या? पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून मी देत आहे.
जी निर्गम पुस्तकामध्ये जेव्हा हे सिनाय पर्वतावरती प्रवास करीत असताना अरण्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांना भूक लागायची, तेव्हा परमेश्वर देवाने त्यांना मान्ना दिला. जेव्हा त्यांना पाणी हवं होतं तेव्हा त्यांना ते खडकामधून त्यांनी पाणी काढून दिलं, झरे त्यांच्यासाठी मोकळे केले. तर अशा प्रकारे ही लोकांची जी कुरकुर आहे, लोकांची ही जी व्यथा आहेत, प्रश्न आहेत, हे अशा प्रकारे चालू राहणार आहे. त्याचा एक भाग जो आहे तो आपण अध्याय 20मध्ये शिकत आहोत. अध्याय 20मध्ये विशेषतः आणखी अध्याय वचन 10 तर 13 मोशे व अहरोनने बंडखोरीने वागतात म्हणून तो देश तुम्हास व इस्रायल लोकांस मी देणार नाही आणि तेथे तुम्हाला जाता येणार नाही. आता मग तुमच्यासमोर मी अध्याय 20 या ठिकाणी घेत आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं की परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना जो कनान देश देणार होता, त्या कनान देशामध्ये 12 हेरापैकी फक्त 2 हेर गेलेले आहेत. आणि या 12 हेरापैकी 2 हेरामध्ये मोशेच्या नंतर जो गादीवर म्हणजे जे इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा व्यक्ती आहे त्याचं नाव तो व्यक्ती असणार आहे. मात्र मोशे देखील या कणांमध्ये प्रवेश करत नाही. याचा सुंदर वृत्तांत आपल्याला या अध्याय 20मध्ये वाचायला मिळेल. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे बघा. अध्याय 20मध्ये वचन आम्हाला 10 ते 13 मी तुमच्यासमोर मी वाचत आहे. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरानो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचं का? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्याची जनावरे पाणी प्यायली. बघा या ठिकाणी मोशे त्या कनानमध्ये तो का प्रवेश करू शकत नाही? हे वचन आम्हाला काय सांगतं की जेव्हा त्या लोकांना पाण्याची तहान लागली तेव्हा ते मोशेकडे आले आणि परमेश्वर देवाने मोशेला सांगितलं होतं की तू खडकावरती काठी आपटल्यानंतर त्या खडकातून पाणी येईल. परंतु मोशे देखील या ठिकाणी हा कुरकुर करत आहे की मी तुमच्यासाठी पाणी देऊ का? आता परमेश्वर देवाने जणू काही त्याच्याकडे हातामध्ये प्रजा दिली होती, या प्रजेचं त्याने पालनपोषण करावं, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या. परंतु मोशे देखील हा देवाविरुद्ध मनामध्ये जणू काही त्या ठिकाणी संशय घेतो आणि जी काठी एकदा आपटायची त्यावेळी तो 2दा काठी आपटतो. आणि कदाचित त्याच कारणामुळे माझ्या प्रिय मित्रांनो हा मोशे या कनान देशामध्ये प्रवेश करत नाही. पुढे वचन आम्हाला सांगत आहे 12वं वचन की यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिणार आहे त्या देशास यांना नेणं तुमच्या हातून घडणार नाही. म्हणजे तुमच्या हातूनमधून हे सिद्ध होणार नाही, म्हणजे तुम्ही देखील त्या देशामध्ये जाणार नाही. आणि अशा प्रकारचा हा सुंदर जो भाग आहे हा अध्याय 20मध्ये वचन 10 ते अध्याय 13मध्ये आम्हाला शिकायला मिळतो. अध्याय 21मध्ये आपण आगे साप जे आहेत याचं एक वृत्तांत, याचं एक चित्रण आम्हाला दिसतं. प्रिय मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आपल्या मिसाविधीमध्ये क्रूसाचं मिरवणूक जेव्हा असते तेव्हा सुरुवातीला आपण क्रूस बघतो आणि हा जो क्रूस आहे हा क्रूस जणू काही या घटनेची आम्हाला आठवण करून देतो की जेव्हा याच्यामध्ये काय सांगितलं आहे की इस्रायलला अदोमाच्या प्रदेशातून पुढे जाता येईना तेव्हा दुसरीकडे ते लोक वळले, तांबड्या समुद्राकडे माघारी वळाले, तेव्हा पुन्हा एकदा त्यांना धीर सुटला आणि उतावळीपणाने पुन्हा एकदा त्यांनी देवाविरुद्ध बंड केले. देव नियमित पूर्वीत असलेला मानना हलका आहे, पाणी चांगले नाही, अशा प्रकारची देवाविरुद्ध त्यांनी कुरकुर केली. आणि अशा प्रकारे हे लोक जे होते कुरकुर करत होते आणि त्या ठिकाणी ते लोक मरत होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आगे साप जे आहेत ह्याचं संदर्भ या ठिकाणी का दिलेला आहे की पवित्र क्रूसाबरोबर आपण संदर्भ देतो की मोशेला परमेश्वर देवाने काय सांगितलं की आता ही जी लोकांची कुरकुर आहेत, लोक मरत आहेत, हे वाचले पाहिजेत. ह्या लोकांना वाचवण्यासाठी परमेश्वर देवाने मोशेला सांगितलं की तू एक आगे सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती त्या प्रकारे टांगव आणि जे लोक त्या आगे साप या प्रतिमेकडे बघतील ते लोक वाचतील. म्हणजे जणू काही आम्हाला हा जो संदर्भ आहे हा संदर्भ योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण 3:14-15 आम्हाला या बाबतीमध्ये जणू काही आम्हाला काय सांगत आहे की
माझी दृष्टी, माझं लक्ष जेव्हा ख्रिस्ताच्या त्या क्रूसाकडे जाईल, तो ख्रिस्त मला वाचवणार, तो ख्रिस्त मला तारण करणार. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण मिरवणुकीमध्ये क्रूस अगोदर पुढे ठेवतो, तो क्रूस पुढे ठेवण्यामागचा हेतू ह्याच आहे की आपलं लक्ष हे सर्व त्या क्रूसाकडे असलं पाहिजे. कारण हाच जो क्रूस आहे आणि ह्याच क्रूसावरचा जो ख्रिस्त आहे तो आपलं तारण करील आणि आपल्याला तो मुक्त करणार आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे इस्रायल लोकांनी त्या क्रूसाकडे बघितलं, ते वाचले, त्याप्रमाणे आपण देखील त्या क्रूसाकडे बघून आपल्याला तारण प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करावा. अध्याय 22 ते अध्याय 25. मोवाबाचा राजा बालाक, बौरांचा मुलगा बलाम यांचा संदर्भ या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की बालाक बलामला बोलावणं पाठवतो आणि की मिसर देशातून लोकांचा जो समुदाय आला आहे, हा समुदाय हा वाढत चालला आहे, फार मोठा होत चालला आहे. ते कदाचित आपल्यावर वर्चस्व गाजवतील आणि कदाचित तो एक भीतीचा संकेत होऊ शकेल, भीतीची एक माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून तू या लोकांना शाप दे, कारण मला माहीत आहे की तू त्याला आशीर्वाद देतोस त्यांना तो आशीर्वाद मिळतो, व ज्यांना तू शाप देतोस त्यांना तो मिळत असतो. आणि अशा प्रकारे बलाम हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या ठिकाणी याचा संदर्भ दिलेला आहे की तू आशीर्वाद दिला तर त्यांना आशीर्वाद मिळेल. आणि म्हणून याच्यामधून पुन्हा एकदा ती सविस्तर जी कथा आहे ती कथा तुम्ही आपण वाचा की बालाक बलामला हे बोलावणं का पाठवतो आणि त्यासाठी तो इस्रायल लोकांना तो कशासाठी ते आशीर्वाद न देता त्यांना शाप देण्यासाठी सांगतो. आणि बालाम हा त्या लोकांना शाप देतो का की देत नाही याचा वृत्तांत तुम्ही उर्वरित भागामध्ये वाचायचा आहे. तिसरा मुद्दा आपण आता या ठिकाणी बघत आहोत आणि तो तिसरा मुद्दा आहे वचनदत्त देशात वतन घेण्यासाठी नव्याने केलेली तयारी. शेवटचे अध्याय 26 पासून तर अध्याय 36पर्यंत यामध्ये आम्हाला ही माहिती मिळेल. आणि म्हणून यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे, मोशेने केलेली दुसरी शिरगणती. 40 वर्षानंतर ते मोवाबच्या मैदानी प्रदेशात येऊन पोचले. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की सिनाय पर्वत सोडल्यानंतर कनानच्या अगदी पायथ्याशी आल्यानंतर हे लोक 40 वर्ष भटकत राहतील आणि 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा मोवाबच्या मैदानी प्रदेशामध्ये येऊन पोचले आणि ह्या भागामध्ये वतन मिळवणार आणि अधिक लक्ष केंद्रित करणार होते, अशावेळी इस्रायलच्या नव्या पिढीची शिरगणती या ठिकाणी मोशेने केलेली आहे. आणि अशावेळी जमिनीचे वाटप कसे करावे हे त्यांनी त्यास सांगितले. त्यांची तयारी योग्य प्रकारे झाली होती. पूर्वतयारीच्या अंतिम सूचनामध्ये त्यांना एक महत्त्वाची त्यांनी आज्ञा दिली होती की प्रत्येक वंशाच्या वाट्याला आलेली जमीन कायम त्या वंशाकडे राहिली पाहिजे. म्हणजे या शिरगणतीमध्ये त्यांच्या नावाबरोबर जागा जमिनी ज्या आहेत याच्याबद्दलची शिरगणती आहे, कोणाला किती जमीन मिळेल, कशा प्रकारचं आहे, हे सर्व सविस्तर वृत्तांत जो आहे हा दुसऱ्या या शिरगणतीमध्ये होईल. ती त्यांच्या ताब्यातून कधीच दुसऱ्याकडे जाऊ नये याबद्दल दक्षता त्यांनी घ्यावी. इस्रायलने अविश्वास ठेवला नाही तरीही देव आपल्या कराराच्या उद्देशाशी विश्वासू होता. तर आता ह्या ठिकाणी बघा अध्याय 26मध्ये वचन 2 आणि अध्याय 36-3 वचनदत्त देशाचे वचन घेण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे. आणि या पूर्वतयारीची खास वैशिष्ट्य काय आहेत? पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य, मोशे इस्रायलची दुसरी शिरगणती करतो. पहिल्या शिरगणतीप्रमाणे दुसरी शिरगणती करणे आवश्यक होते. का आवश्यक होते? कारण पहिली शिरगणती केल्यानंतर त्यांनी तो सिनाय पर्वत सोडला आणि सिनाय पर्वत सोडल्यानंतर ते 40 वर्ष अरण्यामध्ये भटकू लागले. कदाचित काही लोक मरून गेले, अनेक लोकांची संख्या त्याच्यामध्ये घट झाला होता आणि म्हणून हे करणं आवश्यक होतं. इस्रायलच्या त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांनी त्याची शिरगणती केली. 40 वर्षात इस्रायल लोकांच्या संख्येत थोडीशी घट झालेली होती. काही वंशाची संख्या वाढली होती तर काही वंशाची जी संख्या आहे ही अल्प झाली होती, कमी झाली होती. शिरगणती पुन्हा करण्यामागे त्यांचं कारण काय असलं पाहिजे? तर पहिलं कारण असं सांगितलं जातं की एकंदर लोकसंख्येमध्ये घट झाली.
हे रानामध्ये मरण पावलेल्या लोकांना कदाचित तो आशीर्वाद न मिळाल्याचे घोतक आहे. हे सर्व लोक बंडखोरीने मरण पावले आहे असं म्हटलं जातं. दुसरं कारण, संख्येत वाढ होणे हे देवाला आशीर्वाद असल्याचं घोतक आहे. असं सांगतात की या काळात इस्रायलने दिवस मोजण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही. बघा, 40 वर्षे हे लोक जेव्हा अरण्यामध्ये भटकत होती तेव्हा त्यांच्यासमोर फक्त एकच होतं, ती एका वर्षामागून दुसरी वर्ष फक्त ती मोजत राहिलेली होती. तिसरं, पहिल्या पिढीतील एकही माणूस मागे उरला नव्हता. हे देखील शिरगंती करण्यामागचं कारण होतं. पहिल्या शिरगंतीतले कालेब व यहोशवा हे दोघेच मात्र जिवंत होते आणि त्यांनी देवाविरुद्ध बंड केला, ते मरण पावले होते हे आपल्याला माहिती मिळेल. ज्यांनी देवाविरुद्ध बंड केला नाही ते फक्त वाचले होते, कालेब आणि यहोशवा. याचं आपल्याला माहिती या ठिकाणी आम्हाला सापडते. शेवटी लेवी लोकांची गणना अध्याय 26 वचन 57 ते 62 आपण बघतो की पहिल्या जनगणनेमध्ये त्यांनी लेवी लोकांची गणती केली होती. त्यांनी सैन्यात नव्हे तर याजक म्हणून सेवा करायची आहे. आता लेवी वंश बघा, आपण बायबलमध्ये अतिशय लोकप्रिय वंश, ज्याला आपल्याला जेव्हा आपल्या कानावरती लेवी वंशातले लोक येतात तेव्हा आपल्याला समोर चित्र येतं की लेवी वंशातील लोक हे याजक असावे. याचे कारण असं होतं की या प्रसंगी जमीन वाटपापासून त्यांना वगळले होते. आता इतर सर्व जे वंश होते 11 वंश, त्यांना सर्वांना जागा जमीन होती, त्यांना दुसरे अधिकार होते. परंतु लेवी वंशातील लोकांना ही जागा जमीन का दिली नव्हती, त्यांना का वगळले होते? कारण त्यांना कोणते वतन मिळणार नव्हते. अर्थात हे लोक त्यांच्यासाठी नवे कारण नव्हतं, तर इतर वंशाप्रमाणे त्यांनाही जमीन वतन मिळाली असती तर ते शेतीच्या कामामध्ये गुंग झाले असते व देवाच्या सेवेत त्यांनी दुर्लक्ष केलं असतं. अत्यंत महत्त्वाचं, याजक म्हणजे पुरोहित जो असतो हा देवाच्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि देवाच्या लोकांना ती माहिती देण्यासाठी आणि विशेषतः देवाची शिकवणूक आहे ही त्यांच्यापर्यंत त्यांनी गेली पाहिजे. जर त्यांना जागा जमीन मिळाली असती तर त्यांचं संपूर्ण जे लक्ष असतं हे त्यांच्यामध्ये गुंग झालं असतं आणि चांगला जो हेतू होता त्या हेतूपासून ते अलिप्त राहिले असते, दूर राहिले असते. आणि असं होऊ नये म्हणून त्यांना जागा जमिनीपासून वगळलेले होते लेवी वंशातील लोकांना. याचा संदर्भ या ठिकाणी होतो की देवाच्या सेवकांनी जगाच्या कारभारामध्ये गुंतून पडू नये, त्यांनी सर्वस्वी देवाच्या सेवेकडे लक्ष द्यायचं आहे. तिमोथीचं दुसरं पत्र अध्याय 2 वचन 4 देखील आम्हाला अशाच प्रकारे सांगतं की देवाची जी लोकं आहेत, निवडलेली लोकं, त्यांनी आपलं संपूर्ण जे लक्ष आहे हे देवाच्या कामामध्ये, देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या लोकांच्या सेवेमध्ये घालवायचं आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटचा मुद्दा तो आहे, या शेवटच्या आपण पुस्तकाकडे शेवटच्या भागाकडे येतो तेव्हा या ठिकाणी आम्हाला सापडेल की मोशेचं मरण होईल आणि मग मोशेचं मरण व्हायच्या अगोदर मोशे या इस्रायल लोकांना एक नवीन संदेष्टा देणार आहे आणि तो संदेष्टा आहे संदेष्टा यहोशवा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जोशुआ या नावाने पुकारतो. मोशे लवकरच नबो पर्वतावरती चढून जाणार होता, तेथे तो मरणार होता आणि याचा संदर्भ अनुवाद या पुस्तकामध्ये देखील अध्याय 32 वचन 48 ते 52 आणि अध्याय 34 वचन 1 ते 12 आम्हाला सापडते. मोशेला आपली शेवटची कार्य करायची होती. आता मोशेला कुठली शेवटची कार्य करायची होती? यहोशवाची त्याला नेमणूक करायची होती, म्हणजे इस्रायलसाठी नवीन नेता द्यायचा होता. मिदानी लोकांना सूट घेणे व देवाचे नियमशास्त्र लोकांना सांगणे. मोशे देवाचा थोर सेवक होता, देवाच्या घराण्यात सर्वात विश्वासू संदेष्टा होता, परंतु त्यालाही कनान देशामध्ये प्रवेश करता आला नाही आणि म्हणून त्याचा संदर्भ मी तुम्हाला अगोदर सांगितला अध्याय 20 की तो का त्या देशामध्ये पाऊल टाकू शकला नाही. तर त्याने देखील देवाविरुद्ध घोर अविश्वास प्रकट केला होता आणि हे त्याला माहीत होतं की मी मरणार, परंतु माझ्यानंतर या इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे. बघा किती चांगला हेतू मोशे या व्यक्तीमध्ये दिसतो की मी आता पुढे या लोकांना घेऊन जाणार नाही, परंतु या लोकांना नेतृत्व करण्यासाठी नेता हवा आहे आणि त्यासाठी त्याने
ह्या यहोशवा संदेष्टा जो आता नेता होता, ह्या नेत्याची निवड या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे जे गणना पुस्तक आहे, हे गणना पुस्तक आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत की मोशे हा नवीन संदेष्टा यहोशवा याला गादीवर त्याचा अभिषेक करतो आणि अशा प्रकारे त्याचं जे कार्य आहे हे कार्य पुढे घेऊन जाणार आहे. उर्वरित जो भाग आहे, पुढचा भाग आपण अनुवाद या पंचग्रंथातील शेवटच्या पुस्तकामध्ये आपण शिकून घेणार आहोत.